अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तन्तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः। मग संजयो मने रायाती ऐके तो पार्थो तेथी शोकाकुल रुदनाते करितो असी ते कुळ देखो निसमस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असी चित्त कवने परी जैसे लवन जळी झळंबली नातरी अभ्रवाते हाली तैसे सधीर परी विरमले हृदय तयांचे मनोनी कृपा कळिला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंस तया परी तू पांडुकुमरू महामोही आती जर्जरू देखो श्री शारंगधरू काय बोली श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्गीय मकीर्तिकर्मर्जुना मनी अर्जुनादि पाही हे उचित काय ये ठाई तू कवन ही काही करीतो आहासी तुझ सांगे काय जाहली कवनवने आली करिता काय ठेले खेदू कायसा तो अनुचित्ता चित्तने दिसी धीरू कही न संडिसी तुझे निनामे अपयसी दिशा लंघिजे तू शूरवृत्तींचा ठाऊ क्षत्रिया माझी राहो तुझिया लाठीपणाचा आवती लोकी तुआ संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांचा ठाऊ फेलिला वाडा तुआ केला गंधर्वासी पाहता तुझी निपाडी दिसे त्रैलोक्य ही थोकडी ऐसी पुरुषत्व चोखडी पार्था तुझी तो तू किया जी येथे सांडोनिया वीरवृत्ती ती अधोमुख रुदनाते करितु आहासी विचारी तू अर्जुनो की कारुण्य की जसी दिनो सांग पांधकारे भानु ग्रासिला अति नातरी पवनु मेघासी बिही की अमृतासी मरण आहे पाही पा इंधनची गिळो निजाय पावकाती की लवणेची जळविरी संसर्गे काळ कूटमरी सांगपा महाफणी दर्दुरे गिळजे काई
शुंहासी झोंबे कोल्हा ऐसा पाळू अति के जाहला परी तो असाच केला आजी येथ मनोनी अजुनी अर्जुना झने चित्त देसी आहिना वेगी धीर करोनिया मना सावधू होई सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझी आगा तू जाणता तरी न विचारिशी का आता सांगे झुंजावेळी सदयता उचित काही हे असती कीर्तिशी नासू आणि पारत्रिकाशी अपभ्रंशू मने जगन्निवासू अर्जुनाती क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप मनोनिशोकु न करी तू पुरता धीरुधरी हे शोच्यता अहेरी पंडू कुमरा तुझ नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजुनी वरीहित विचारी पा येणे संग्रामाचे न्यावसरी एत कृपाळूपन अनुपकरी ही आताची काय सोय रे जाहली तुझ तू आधीच काय नेनसी की हे गोत्र जनोळखीसी वायाची काय करीशी आतिशो आता आजीचे हे झुंज काय जन्मानवल तुझ हे परस्परी तुम्हा व्याज सदाची आथी तरी आता काय जाहली काही स्नेह उपनली हे निजे परी कुळे केले अर्जुना तुआ मोह धरलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी हृदयाचे ढिलेपण एत निक्यासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जान क्षत्रियासी ऐसे नितो कृपावंतु नाना परियासी शिकवितू हे ऐकून पंडुसुतो काय बोली अर्जुन उवाच कथं भीष्ममहंसंख्ये द्रोणञ्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूज्यार्हा वरिसूदन देवा हे ये तुले वरे बोलावे न लगे अवधारी आधी तोची विचारी संग्रामुहा हे झुंज नव्हे प्रमादो एत प्रवर्तलिया दिसतसे बाधो हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा
देखे माता पितरे अर्चिजते सर्वस्वे तो शुपावेजते ती पाठी के विवधिजती आपुलिया हाते देवा संतवृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे हे वाचून केवी निंदिजे स्वये वाचा तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्ततसी जया लागी मने विरो आम्ही स्वप्नीही न शको धरो तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वरी जळो हे जियाले हे दागवे यासी हे चिकाय जाहले जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिधला तेने उपकारे काय भारैला वधी तयाते जे तिंचिया कृपालाही जेवरो तेथेची मने व्यभिचारो तरी काय मी भस्मासुरू अर्जुन मने गुरुन हत्वा हि महानुभावान् श्रियो भोक्तुं भैक्षमपीह लोकी हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् देवा समुद्र गंभीर ऐकिजे वरी तोही आहाच देखिजे परीक्षोभो मनीने निजी द्रोणाची की अपार जी गगन वरी तयाही होईल मान परी आगाध भली गहन हृदय याची वरी अमृत ही विटी की काळवसे वज्रही फुटी परी मनोधर्मो न लोटे विकरविलाही स्नेहा लागी माय मनिपे ते किरहोय परी कृपा ती मूर्त आहे द्रोणीये हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन मने हा येणे माने महंतो वरी आम्हा लागी कृपावंतो आता सांग पायत घातो चिंतो येईल ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे मनान ये आघवे जीवितीसी हे येणे माने दुर्धर जे याही हुनी भोग सधर यास तू इथवर भिक्षा मागता भली ना तरी देश त्यागी जाईजी का गिरी कंदर सेविजे परी शस्त्र आता न धरिजे यावरी देवा नवनिशती शरी वावरो नियांच्या जिव्हारी
भोग घेऊन सावे रुधिरी बुडाले जे ते काढून काय की जती लिप्त केवी सेवी जती मज नये हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुन ती अवसरी मने श्री कृष्णा अवधारी परिते मना नयेची मुरारी ऐकोनिया हे जाणोनी पार्थू बिहाला मग पुनरपी बोलो लागला म्हणे देऊ का चित्तया बोला देती चिना नचेत द्विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदिवा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस् एव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो येथे परिणकी काय या परोती ते तुम्ही जाना वै विरुजयासी ऐकी जे आणि या बोलीची प्राणू सांडीजे ती येथ संग्राम व्याजी उभी आहाती आता ऐशिया ती वधावी या भेरोन या निघावी या दोही माझी बरवी ती नेनो आम्ही कार्पण्य दोषो प्रहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयः शान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम् आमाकाय उचित ते पाहता न स्फुरेत जे मोहिने चित्त व्याकुळ माझे तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टींचे तेज भ्रंशी मग पासीची आसता न दिसे वस्तू जात देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेने तरी श्रीकृष्णा तुआ जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवी आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमुची इष्ट देवता तूच सदा रक्षिता पदी आमुती जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अवेरू ही सरिता ते सागरू त्यजी केवी ना तरी आपत्या ते माय सांडोनी जरी जाई तरी ते कैसे निजी ऐके कृष्णा तैसा सर्वा परी आम्हासी देवा तुची काहासी आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझी तरी उचित काय आम्हा जे व्यभिचारे ना धर्मा ती झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता
नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुरानामपि चाधिपत्यम् हे सकळ कुळ देखोनी जो शोकूपनला से मनी तो तुझिया वाक्या वाचोनी न जायानिकी एत पृथ्वी तळापू होईल हे महेंद्र पद पाविजेल परी मोह हा न फिटेल मानसीचा जैसी बीजे सर्वथा हाळली ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी न विरुडती सिंचली आवडी तैसी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोही इथं कची उपेगा जाय परमामृत तैसे राजभोग समृद्धी उज्जीवन नोही जीव बुद्धी इथ जुहाळा कारुण्य कृपानिधी कारुण्य तुझी ऐसे अर्जुन तीथ बोलिला जव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापिला उर्मितेने की मज पाहता उर्मी नोही हे अनारिसे गमत आहे तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे सवर्म हृदय कल्हारी तेत कारुण्य वेळेच्या भरी लागला मनोनी लहरी भांजीची नाम हे जाणोनी आईशी प्रोढी जो दृष्टी सवेची विषे फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की तैसिया पंडू कुमारा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावसी अवलीळा रक्षील आता मनोनी तो पार्थू मोहफनी ग्रस्तो म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया मग देखा तीथ फाल्गुनो घेतला असे भ्रांती कवळनो जैसा घनपटळी भानू आच्छादिजी किया परे तो धनुर्धरू जाहला से दुःखी जर्जरू जैसा ग्रीष्म काळी गिरीवरू वनवला का मनोनी सहजी सुनिळू कृपामृती सजळू तू वळलासी श्री गोपाळू महामेघू तेत सुदर्शनाची द्युती तेची विद्युलता झळकती गंभीर वाचा ती आयती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षील तेने अर्जुना चळू निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची ती कथा ऐका मनाचिया अरानुका ज्ञानदेव मनी देखा निवृत्ती दासू संजय उवाच
एवं मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप न योत्स्य इति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः। ऐसे संजय वासे सांगतो मने राया तो पार्थो पुनरपि शोकाकुलितो काय बोले ऐके सखे दु बोले श्री कृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजी येथे भरवसेनी ऐसे की हेळा बोलिला मग मौन धरो निठेला एक श्री कृष्णा विष्णू पातला देखो नितयाते तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये निषीदन्तमिदं वचः मग आपुला चित्ती म्हणे हितही काय आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेने काय कीजे हा उमजे आता कवने परी कैसे निधिरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका ना तरी असाध्य देखो निव्याधी अमृता सम दिव्याौषधी वैद्य सुची निरवधी निदानिची तैसे विरवितू आसी श्री अनंतो तया दोन्ही सैन्या आतो जया परिपार्थो भ्रांती सांडी ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह अथी की औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी याच न दिसे परिगुणे प्रगट होय तैसी वरी वरी पाहता उदासे आत तरियाती सुरसे ये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली श्री भगवान उवाच अशोचानन् वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसी गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तू आयथ आदरिले माझारीची तू जाणता तरी मनविसी परी नेनवे ते न संडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती जाती अंधा लागी पिशी मग ते सैरा धावी जैसी तुझी शहाणपण तैसे दिसतसे तू आपण पेतरे नेनसी परिया कौरवाते शोचू पाहसी हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती तरी सांग पा अर्जुना
तुझ पासोनी स्थिती या त्रिभुवना ही अनादि विश्वरचना ते लटिकी काही एत समर्थू एक आथी तया पासोनी भूती होती तरीही काय वायाची बोलती जगा माझी हो का सांप्रताईसे जाहली जे हे जन्म मृत्यू तुआ सृजिले आणि नासू पावे नासिले तुझे निकाई तू भ्रमले पण अहंकृती यासी घातून धरिसी चित्ती सांगी काय हे होते चिरंतना की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता ऐसी भ्रांती जने चित्ता येऊ देसी अनादि सिद्ध हे आघवी होत जात स्वभावी तरी का शोचावे सांगी मज तरी का परी मूर्खपणे नेनसी न चिंतावी ती चिंतीसी आणि तू चिन्ती सांगसी या प्रती देखै विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती जे होय जाय हे भ्रांती मनोनिया नत्वे वाहन जातुनासन नत्वन्नेमे जनाधिपाः न चैवन भविष्यामः सर्वी वयमतः परम अर्जुना सांगेन ऐक एथा मी तुम्ही देखा आणि हे भूपती असे क आदि करुणी नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नासे हे मायावसे दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने हलवी तोय हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवन की जन्मले मनोये तेथा तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा देहिनोस्मिन् यथा देहि कौमारौ यौवनञ्जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति ऐकी शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक ही प्रत्यक्षची देख प्रमाण तू एथ कौमारत्व दिसी मग तारुण्य ते भ्रंशी परी देहची हान नासी एकेकासवी तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख मात्रा स्पर्शास्तु कौंतेय
शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास तां स्थितिक्षस्व भारत एतन्नेनावया हेची कारण जे इंद्रिया आधीनपण तिही आकळी जे अंतकरण मनोनी भ्रमे इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगी येणे जया विषयाच्या ठाई एकनिष्ठता कही नाही एक दुःखानी काही सुखही दिसे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती इथ द्वेष उपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगी कारण संतोष केदा ह्या सुरानी सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवे सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगी विषादू तोषू देता तैसाची द्विविध रसू उपजवे प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशो विषय संगो देखे इंद्रियाधीन होईजे तैसी तोष्णाती पाविजे आणि सुख दुःखी या कळीजे आपण पे या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभाव चिपाही इंद्रियाचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासी भद्र जाती देखे अनित्य किया परी मनोनी तू आवेरी हा सर्वथा संगो न धरी धनुर्धरा यौहिन व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पती हे विषय जयाते ना कळिती दया सुख दुःखी दोन्ही न पवती आणि गर्भवास सुसंगती नाही तया तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवीची नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि द्रष्टोन्तस् त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखिती या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पय जैसे
एक होऊन मिनले असे परी निवडून राजहंसे वेगळे कीजे की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणिवेच्या आयने करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट ते तवडे ते फलकट जाणो आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी मनोनी अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षो दोहे हे देखिलासी अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति देखे सारासार विचारिता भ्रांती ती पाही असारता तरी सारती स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू इथ नामवर्ण आकारू चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयाती तू तया केलिया ही घातू कदा नोही अंतवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत आणि शरीर जात आघवी ही नाशिवंत स्वभावी मनोनी तू झुंजावी पंडू कुमारा य एनौ वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यति हतम् उभौ तो न विजानीतो नायो हंति न हन्यति तू धरोनी देहाभिमानाती दिठी सुनी शरीराती मी मारिता हे मरते म्हण तू आहासे तरी अर्जुना तू हे नेनसी जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नव्हेसी हे वध्य नव्हती न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिन नित्यं य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ संघातयति हंतिकम् जैसे स्वप्नामाजी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे मग चेवोन्या पाहिजे तव काही नाही
तैसी हे जान माया तू भ्रम तू आहा शिवाया शस्त्रे हानी तलिया छाया जैसी अंगी नरूपी का पूर्ण कुंभ उलंडला तीर्थबिंबाकारू दिसे भ्रंशला परिभानु नाही नासला तया सवी ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया पैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपे सर्वथा नासु नाही स्वरूपे म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान् यन्यानि संयाति नवानि देही जैशी जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजी तैसी देहांतराती स्वीकारीजी चैतन्यनाथी नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः अच्छेद्योयमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणु रचलोऽयं सनातनः हा अनादि नित्य सिद्धो निरूपाधि विशदो मनोनी शस्त्रादिकी छेदो न घडीयया हा प्रयोदके नापलवी अग्निदाहो न संभवी इत महाशोषो न प्रभवे मारुतांचा अर्जुना हा नित्यो आचळू हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा अव्यक्तोऽयमचिन्त्योऽय मविकार्योऽयमुच्यते तस्माद्देवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि हा तर्काची ये दिठी गोचरनो हे किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठा वाही हा सदा दुर्लभो मना आपुनो हे साधना निशिमुहा अर्जुना पुरुषोत्तमो हा गुणत्रय रहितो अनादि अविकृतो व्यक्तीशी अतितु सर्वरूप अर्जुना ऐसा हा जानावा सकळात्मको देखावा मग सहजी शोकू आघवा हरील तुझा अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची मानिशी तरी शोचू न पवसी पंडुकुमरा
जो आदि स्थिती अंतू हा निरंतरासी नित्यो जैसा प्रवाहू गंगा शुतू जैसा प्रवाहू अनशुतू गंगा जळाचा ती आदी नाही खंडली समुद्री तरियासी मिनली आणि जातची मध्य उरली दिसे जैसी ये तिनी तया परी सरसीच सदा अवधारी भूतासी कवनी अवसरी ठाकतीना मनोनी हे आगवी एथ तुझन लगे शोचावी ही स्थितीची हे स्वभावी अनादि ऐसी ना तरी हे अर्जुना नयेची तुझी मना जे देखोन लोकवाधिना जन्मक्षया तरी येथ काही तुझ शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि उपजेति नासी नासली पुनरपि दिशि ही घटिका यंत्र जैसी परिभ्रमेगा ना तरी उदो वास्तु आपैसी अखंडित होत जात जैसी ही जन्म मरण तैसी अनिवार्य जगी महाप्रलय अवसरी ही त्रैलोक्य ही संहरी मनोनी हा न परिहरी आदि अंतु तू जरी ऐसी हे मानिसी तरी खेदू का करीसी काय जान तू चिने नसी धनुर्धरा एतानी कही एक पार्था तुझ बहुते परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्यैव तत्र का परिदेवना ये समस्ते ये भूते जन्मादि अमूर्ते मग पातली व्यक्ती ती जन्मलिया ती क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आने नव्हती देखी पूर्वस्थितीची येती आपुलिये एर मध्ये जे प्रतिभासी ती निद्रिता स्वप्न जैसी तैसा आकारुहा मायावसी सत्स्वरूपी ना तरी पवनी स्पर्शिले निर पडियासी तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी तैसे सकळ ही मूर्त जानपा मायाकारित जैसी आकाशी बिंबत अभ्रपटल तैसी आदी चिजे नाही तया लागी तुर्दसी काई तू आविटती पाही चैतन्य एक जयाची आरतीची भोगित विषयी त्यजिले संत
जया लागी विरक्त वनवासी दिठी सुनी जयाती ब्रह्मचर्यादि व्रती मुनीश्वर तपाती आचरताती कुंडली कवरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज द्यावी पसायुगाने